ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक हरिदास सरवड यांच्या पुढाकारामधून खडकवासला मतदारसंघामध्ये एकाच वेळी 2 भव्य आणि सामाजिक उपक्रमांचं यशस्वी असं आयोजन करण्यात आलंय। आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांना स्पर्श करत नगरसेवक हरिदास सरवड यांनी भव्य रक्तदान शिबिर आणि 5000 शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचं वाटप अभियान राबवून एक नवा आदर्श निर्माण केलाय। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देणाऱ्या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन नगरसेवक हरिदास सरवड यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। या शिबिराला नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला आहे। खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली आणि नगरसेवक हरिदास सरवड यांच्या सामाजिक जाणीवेचे आणि उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं। रक्तदानासोबतच भावी पिढीच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी नगरसेवक हरिदास सरवड यांनी नरे येथील प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलामध्ये 5000 शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचं वाटप या अभियानाचा शानदार शुभारंभ केला। आयोजक नगरसेवक हरिदास सरवड यांच्या निमंत्रणावरून या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधील दिग्गजांनी हजेरी लावली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव तापकीर हे होते, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रसन्नजीतजी फडणवीस तसेच प्राचार्य फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्यासह परिसरामधील आजीमाजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिदास सरवड यांच्या या व्यापक आणि समाज उपयोगी आयोजनामुळे संपूर्ण मतदारसंघामधून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। गरजू रुग्णांसाठी रक्तदान आणि 5000 विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत। नगरसेवक हरिदास सरवड यांच्या या भव्य उपक्रमामुळे देवेंद्र फडणवीस यांचा हा वाढदिवस अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असे कार्यक्रम घेण्यात आम्हाला सांगितलं, ज्यामुळे जो कार्यक्रम घेतल्यामुळे समाजामध्ये त्या कार्यक्रमाचा उपयोग होऊ शकतो किंवा आपण असे कार्यक्रम घ्या की त्यामुळे गोरगरीब सामान्य नागरिकांना होऊ शकतो, त्याचप्रमाणे गरजवंत अशा रक्तदात्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो। म्हणून समता भागाचे कार्यक्षम नगरसेवक हरिदासजी सरवड यांच्या माध्यमातून आज त्यांच्या खरं जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी रक्तदानामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर हरिदासजी सरवड यांना असं काही सांगायची गरज भासत नाही, परंतु कुठलाही कार्यक्रम असो इतक्याच कार्यतत्परतेने घेणारा तो एक कार्यकर्ता आहे। तर या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम तो घेत असतो, परंतु आजचा कार्यक्रम आमच्या साहेबांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे आणि हरिदासजी सरवड यांच्या माध्यमातून रक्तदान होत आहे। त्याचप्रमाणे जाधवर कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागणार शालेय साहित्याचं वाटप आहे ते त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। साहेबांना आमच्या पुनश्च एकदा त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा। नगरसेवक हरिदास भाऊ सरवड, आमचे आमदार भीमराव तापकीर, सुधाकरराव जाधव यांनी अतिशय चांगला हा उपक्रम केलेला आहे। महाराष्ट्राचा इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅडचे वाटप झालंय। तो फोटो पाहून त्यांना अभ्यास करता इन्स्पिरेशन मिळेल आणि एखाद्या सामान्य घरातून आलेला मुलगा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो आणि चांगलं काम करतो याची पण त्यांना एक इन्स्पिरेशन निर्माण होईल। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या भागाचे लोकप्रिय नगरसेवक हरिदासजी सरवड यांनी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विद्यार्थ्यांना पेपर लिहित असताना सुविधा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आज पॅड वाटलेले आहेत। अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आणि मार्गदर्शन प्रसन्नजीत फडणवीस साहेब यांनी आणि माननीय आमदार भीमराव तापकीर यांनी विद्यार्थ्यांना केले व परीक्षेच्याही शुभेच्छा दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम करून आपला वाढदिवस साजरा करायचा असा सर्व पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज वडगाव बुद्रुक येथे
रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या रक्तदान शिबिराच्या माध्यमामधून मला वाटतं सर्व लोकांना हा आपल्याला आदर्श घालून द्यायचा आहे की आपल्याला रक्तदान जे आहे ते श्रेष्ठदान आहे. आणि आपण पाहिलं असं की पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान तुटवडा आहे आणि ही कमतरता आपल्याला पूर्ण करण्यासाठी हा चांगला उपक्रम पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय धीरजी घाटे यांनी घेतलेला आहे. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर हा संकल्प केलेला आहे. आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्तदानाचं हा उपक्रम होणार आहे. दीर्घायुष्य आनंदी जीवन त्यांना लाभो, त्याच्या हातून देशाची सेवा घडो अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो. दरवर्षी गेले 5 वर्ष सातत्यपूर्ण आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघामधील 10वीच्या विद्यार्थ्यांना आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पॅडचं वाटप करतो. जवळजवळ 5,000 पॅड वाटप आपण दरवर्षी करतो. या पॅड वाटपाचं उद्दिष्ट असं आहे, एकतर त्यांच्याबरोबर संवाद साधता येईल आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्यासाठी म्हणजे 10वीची परीक्षा आपल्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट असतो, तसंच 12वीच्या परीक्षेमध्ये आपल्याला काय भविष्यामध्ये करायचंय याबाबत आपण ठरवण्याचा निर्णय घेण्याची परीक्षा असते. आणि म्हणून त्यासाठी एक छोटीशी शुभेच्छा म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी आपण आयोजित करत असतो. हा कार्यक्रम जो आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा पुणे शहरातील आमच्या खडकवासला मतदारसंघामध्ये सर्व शाळा ज्या आहेत 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.